आता गावाकडनं वापस घरी निघायची वेळ झाली होती, तर गावाला 4-5 दिवस राहिलो आणि गावाकडे राहून काही शूट नाही करता आलं. ठरवून तर खूप गेलते, की खूप काही शूट करेन, बरंच काही. पण गावामध्ये बरंच काम असते, त्यामुळं काही शूट करायला मिळालंच नाही. आणि स्वस्तिकचे पप्पासुद्धा कामामध्येच गुंतलेले होते, त्यामुळे त्यांना पण सांगता नाही आलं शूट करण्यासाठी. तर आम्ही सगळी कामे आटपून गावाकडनं वापस निघालो होतो आणि गावाकडनं वापस निघता निघता आमच्या गावाच्या मध्येच गहिनीनाथगड म्हणून मंदिर आहे. तर तिथे दर्शनाला गेलतो. मी तर पहिल्यांदाच गावी गेलते आणि इतके सगळ्या देवांचे दर्शनंसुद्धा झाले आणि खूप छान वाटलं. फक्त एवढंच की मला जे काही शूट करायचं होतं ते काही मला शूट करताच नाही आलं. पण येताना एवढं थोडंफार शूट केलं होतं तेच टाकत होते. तर आमचे जे सासू-सासरे आहेत ते प्रॉपर गावी नाही राहत. जे आमचं प्रॉपर गाव आहे जाट-नांदूर, तिथे आता कामाची व्यवस्था नसल्यामुळे ते दुसऱ्या गावी राहून काम करतात. म्हणजे शेतीचं काम करतात. त्यामुळं तिकडे गावी जास्त कोण राहतच नाही, फक्त आजी-आजोबा राहतात. तर गहिनीनाथ गडावर गेलतो, तिथं दर्शन घेतलं आणि खूप म्हणजे खूपच सुंदर होतं, बघण्यासारखं होतं. आणि आमच्याकडे जास्त वेळ नव्हता थांबायला, कारण खूप जास्त ऊन पडलं होतं आणि आम्ही दुपारचंच घरी वापस निघालो होतो. आणि ते सुद्धा आम्ही बाईकवर निघालो होतो, त्यामुळे लवकर दर्शन घेतलं, थोडंफार बसलो आणि तिथून बाहेर निघू वाटत नव्हतं, इतकं छान होतं. खूप सुंदर सगळं हे काम होतं मंदिराचं. त्यानंतर हा देव आहे गहिनीनाथ गडावरचा देव. मी पहिल्यांदाच बघत होते, दर्शन वगैरे घेतलं, स्वस्तिकसुद्धा पाया पडला. त्यानंतर माझ्या सासूबाई प्रसाद वगैरे घेऊन आल्या होत्या, तर प्रसाद ठेवला देवाला. आणि स्वस्तिकला इथे घंटा वाजवायची होती, तर इथं खूप मोठी घंटा होती. ही नवसाची घंटा होती, कोणीतरी वाहिलेली देवाला. त्यानंतर इथे यांनी नारळ वगैरे फोडून घेतलं आणि मग आम्हाला वापस निघायचं होतं. पण तिथे खूप वेळ आम्ही थांबलो आणि खूप छान सावली वगैरे लागत होती आतमध्ये आणि खूप गार वाटत होतं, थंड वाटत होतं. तिथे छोटी छोटी मंदिरेसुद्धा होती. महादेवाचं मंदिर होतं. तिथे आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि येताना आम्ही मस्तपैकी अशी ओली भेळ खाल्ली. तर आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत बाय.